नमस्कार रसिको, इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल अपेक्स मार्केटिंगच्या वतीने आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. का अशा कलावंतांना मी तुमच्यासमोर आमंत्रित करणार आहे ज्या कलाकाराची ओळख करून द्यायची काहीच गरज नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्राने ज्या कलाकाराला डोक्यावर घेतला आणि हास्य सम्राट हा किताब मिळवून दिला तो तुमचा आमचा सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका देशपांडे सर. दीपक देशपांडे, जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात तुमचं स्वागत येत आहे दीपक देशपांडे. प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या आवाजावर अवलंबून असतं असा माझा स्वतःचा सिद्धांत आहे. रस्त्यावरनं एखादा माणूस चालला असेल आणि त्याचं नाव हनुमंतराव असेल, आपण त्याला हाक मारली का हनुमंतराव कोणीकडं, आणि त्याने असं जर उत्तर दिलं काही नाही जरा दळायला चाललो, आता हनुमंतरावाने आवाज बारीक हे आपल्याला पटतच नाही हो. किंवा एखादा माणूस इन्स्पेक्टर असेल त्याचा आवाज बारीक असेल तर ते आपल्याला सहनच होत नाही. रस्त्यावरनं इन्स्पेक्टर साहेब चाललेले समोर चोर किंवा आरोपी दिसला आणि इन्स्पेक्टर साहेबांचा आवाज बारीक आहे, का रे शानपण करतो काय, चोरी करून पळून जातो, त्या दिवशी निघून गेला ठीक आहे पट्टा मग घातला पोलीस गाठीमध्ये कळेल तुला, डोळे वाटून काय बघतो माझ्याकडे. हा 751 तुम्ही त्याला जीप मध्ये घालून पुढे घेऊन जावा, मी येतो मग ना बुलेटवरनं थर 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 करत. अशा आवाजाच्या माणसाला कोणी इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्टच करणार नाही. इन्स्पेक्टर साहेब म्हणजे आवाज ठरलेला असतो, हे पहिल्यांदा हात घालवे त्याला, असा भारदस्त आवाज आल्याशिवाय इन्स्पेक्टर साहेब आल्यासारखंच वाटत नाही. हे जसे आवाज ठरलेले असतात तसे प्रत्येक ठिकाणचे आवाज ठरलेले असतात. उदाहरणार्थ एस टी स्टँडवर गेल्यानंतर विशिष्ट पद्धतीचा आवाज ऐकल्याशिवाय एस टी स्टँडवर गेल्यासारखंच वाटत नाही. पिशव्या पोरं बाळं बोचके घेऊन आपण कुठल्या तरी कोपऱ्यात थांबलेलो असतो आणि हा आवाज कानावर पडतो, आणि हा आवाज कानावर पडल्याशिवाय एस टी स्टँडवर गेल्यासारखं वाटत नाही. गाडी क्रमांक 1552, गाडी क्रमांक 1552 सोलापूर कोल्हापूर जाणारी गाडी, सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोला मिरज सांगली मार्गे कोल्हापूर जाणारी गाडी फलाट क्रमांक 5च्या पश्चिमेला उभी करण्यात आलेली आहे. हे ऐकल्याशिवाय एस टी स्टँडवर गेल्यासारखंच वाटत नाही. रेल्वे स्टेशनवर जावा तिथलाही आवाज ठरलेला असतो, प्लॅटफॉर्म क्रमांक 5 पर आने वाली गाडी सिद्धेश्वर एक्सप्रेस है. हे शेवटी है का करतात हे मला आत्तापर्यंत कळलेलं नाही, तुम्हाला सांगतो. हे जसे आवाज ठरलेले असतात तसे आपल्या घरामध्ये रेडिओ असतो आणि या रेडिओवर बरेच कार्यक्रम होत असतात आणि प्रत्येक कार्यक्रमाचा आवाज एवढा ठरलेला असतो की त्या कार्यक्रमातला अधिकारी किंवा निवेदक जरी बदलला तरी कार्यक्रमाचा आवाज कधी बदलत नाही. मी तुम्हाला सांगतोय ते एकदा मी एका आकाशवाणी केंद्रावर कामगारांच्या मुलाखती ऐकल्या होत्या. कामगार हा मनुष्य असा असतो की दिवसभर कष्ट करून कसं तरी पोट भरायला त्याला माहीत असतं, पण आकाशवाणीचा माणूस विचारत होता तो कामगार त्याला उत्तर देत होता. पहिला होता तो टॉवेल कारखान्यामध्ये काम करणारा कामगार होता. त्याला आकाशवाणीच्या माणसाने विचारलं आपण काय करता, तुम्हाला काय करायचं आहे, नाही कामाला कुठं जाता, तेच म्हणलं तुम्हाला काय करायचं पंचायत, आम्ही काय कामाला जाऊन जर घरात बसू तुमच्या का पोटात दुखायला का. तसं नाही आहे, मी आकाशवाणी काढवलं मला तुमची मुलाखत घ्यायची, पण काम काय करता, आम्ही कामाला जातो. कुठं कामाला जाता, आपलं ह्याच्यात म्हणजे ते पलीकडच्या त्या ह्याच्यात म्हणजे कुठं जाता, कारखान्यात कामाला जातो. ऐकू कमी आलाय का, कसल्या कारखान्यात कामाला जाता, टॉवेल कारखान्यात कामाला जातो. म्हणजे तुमच्या कारखान्यामध्ये काय तयार होतं, तेच सांगितलं की टॉवेल आणि लॅपकिन, ह्याच्यामध्ये काय फरक आहे का, एवढं पण माहीत नाही का. आकाशवाणी कामाला आहे की चांगलं, तुम्ही सांगा ना. मोठ्या टॉवेलला टॉवेल म्हणतात, लहान टॉवेलला लॅपकिन म्हणतात. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्हाला महिन्याला पगार किती मिळतो, महिन्याला नाही आठवड्याला पगार असतं इथं. बरं आठवड्याला पगार किती मिळतो, आठवड्याला पगार आमचा मालक सांगू नको म्हणलाय. बरं तुम्ही संध्याकाळी घरी गेल्यानंतर काय करता, काय करता म्हणजे नाही कामावरनं घरी गेल्यानंतर तुम्हाला काही छंद वगैरे का, चित्रकला संगीत छंद, ते छंद बिंद असताना ते नालायक लोक करतात, आम्ही करत नसतो. ते जे कोण गजरा बांधून पैसे उडवत फिरतात ना बैठका लावत जाऊन विचारा त्यांना काय छंद करतात म्हणून. उगा मुलाखत घ्यायला म्हणजे काय बी प्रायव्हेट गोष्टी विचारेल का, छंद करताव का, छंद करताव का, तुम्ही करता का छंद. छंद म्हणजे तुम्हाला काय आवड आहे का, आवड म्हणा ना, मग छंद कशाला म्हणला मग. बरं ठीक आहे, काय छंद काय आवड वेळ काय नाही आम्हाला. आम्ही कामावरनं घरी जातो, हातपात धुतो, इवीत लावतो आणि जेवण करतो आणि झोपतो आम्ही. बरं तुमची ही नोकरी सोडून दुसरा काही धंदा करायचा तुमच्या मनात आहे का. हा आहे की. काय करणार आहे, किराणा मालाचं दुकान टाकणार आहे. भांडवल कुठून आणणार, बायकोला माहेरी पाठवलं म्हणजे तिला माहेरी पाठवलं, माहेरनं पैशांना तिने पैसे आणले तर दुकान टाकायचं नाही तर नाही टाकायचं. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. हा तुम्हाला पण धन्यवाद. जावा.
दुसरा जो माणूस होता ना तो वीटभट्टीवाला होता, वीटभट्टीवाला. त्याला आकाशवाणीच्या माणसाने विचारलं, आपण काय करता? हे रस्त्याच्या कडेला आमचं वीटभट्टी आहे. किती वर्ष झाले? लय वर्ष झालं. आमचा बाप धंदा करतो, डोक्यावर धंदा ठेवला, गेला निघून वरती भोगालेलं फळ. बरं, विटा तयार करायला कच्चा माल काय लागतो? कच्चा माल म्हणजे लय लपडतच आहे दादा. माती लागतंय, पाणी लागतंय, भट्टी लावायचं, वरनं पाऊस पडतात, तोंडात माती पडते. माती कुठं आणता? माती काय, माती समोर शेतात माती पडली, शेतकऱ्याचं लक्ष नसताना काढून घ्यायचं. आणि पाणी काय, पाणी हो गटरीतलं पाणी घ्यायचं, प्याल पाणी म्हणजे धंद्याला पाणी कुठं बोंबलायला. हो, गटारीतलं पाणी काय म्हणताय? तुमच्या कामगारांचा त्रास होत नाही का? त्यांना काय त्रास असते? 24 तास पिऊन त्याच्यात पडते, त्यांना काय त्रास नसते. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. हा, तुम्हाला पण धन्यवाद. जा, त्याने पण जावा म्हणून सांगितलं. आकाशवाणीवर हा जसा कार्यक्रम असतो तसं हॅलो आपकी पसंद की हॅलो तरंग नावाचा कार्यक्रम असतो. आणि त्याच्यामध्ये लोक फोन करून गाणं सांगत असतात. आणि प्रत्येकाची गाणं सांगण्याची विशिष्ट शैली असते, स्टाईल असते. आकाशवाणीचा माणूस फोन घ्यायला बसलेला असतो. ट्रुंग ट्रुंग. हा, हॅलो सोलापूर आकाशवाणी, बोला, कोण बोलताय? बोला. सोलापूर आकाशवाणी का? हो, सोलापूर आकाशवाणी. गाणं लावा, गाणं. कोणचं गाणं? ते गाणं लावा, ये दोस्ती नाही छोडेंगे नाही तोडेंगे, ते गाणं लावा, शोले मधलं. हॅलो, पण आपण कोण बोलताय? मी कोण बोलतो? तुम्हाला काय करायचं शहाणपणा? गाण्याला म्हणजे गाण्याला आठवा. त्या माणसाला स्वतःचं नावच सांगायचं नव्हतं. दुसरा एक फोन होता, फार मजेशीर होता. त्यांनी फोन उचलला. ट्रुंग ट्रुंग. हाँ, हेलो, आपकी पसंद बोलिए. जी, आपकी पसंद है क्या? जी, मैं बेगमपेट से कमरुनिसा बोल रही हूँ जी. अच्छा, कमरुनिसा जी, बोलिए, कौन सा गाना सुनने का आपको? जी, जरा वो गाना लगाओ तो जी. कौन सा गाना? वो गाना लगाओ तो जी, साजन मेरा उस पार है, मिलने को जी बेकरार है, वो गाना लगाओ तो जी जरा. कोई खास वजह? हाँ, क्या मालूम है, क्या हमारे घर के हैं नहीं, जरा अक्कलकोट को गए से 2 दिन हुए वापस नहीं आए, तुम जरा गाना लगाओ, 2 दिन में वापस आते हो. सांगली आकाशवाणी केंद्रावर एका मुलीने फोन केला होता. भावना नावाची मुलगी होती, फार मजेशीर बोलत होती. ट्रुंग ट्रुंग. हाँ, हॅलो, सांगली आकाशवाणी, बोला, कोण बोलता? बोला. मी भावना बोलते. हो, बोला बोला. मी BA करते. हो, चांगली गोष्ट आहे, BA करताय. गाणं सांगा. मी भावना बोलते, मी BA करते, मला गाणं ऐकायचंय. कुठलं गाणं ऐकायचंय? अष्टविनायक. काय? अष्टविनायक. अच्छा, अष्टविनायक. काही खास कारण? काही नाही, सध्या गणपती उत्सव चालू आहे ना, मी BA करते ना. गणपती उत्सव चालू म्हणून BA करताय? नाही, गणपती उत्सव चालू आहे, मी BA करते, मला गाणं ऐकायचंय. बरं, घरी गणपती आलाय का? हो, आलाय ना. कसं काय वाटतंय? चांगलं वाटतंय ना, मी BA करते ना. अच्छा, गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी एक व्रत असतं, माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे ना, मी BA करते ना. कोणतं व्रत असतं ते? काही नाही, हरतालिकेचं व्रत असतं, माहिती आहे ना, मी BA करते ना. कशासाठी करतात ते? काही नाही, चांगला नवरा मिळावा म्हणून करतात ते, मी BA करते ना. मग तुम्हाला पण शंकरासारखा रागीट नवरा मिळू दे काय? काय हो काका, मी तुम्हाला फोन केली चेष्टाच करायला, मला लाज वाटते, मी फोन ठेवते का, मी BA करते म्हणून. कमीत कमी 55 वेळेला सांगितलं मी BA करते म्हणून. हे कसं आहे माहिती आहे का, आकाशवाणीला फोन करायचा जसा प्रश्न असतो ना, तशी प्रत्येकाची फोन उचलायची एक विशिष्ट पद्धत असते. हे जसं एवढं मोठं गणेश कला क्रीडा मंदिर आहे, तसं सोलापूरला हुतात्मा स्मृती मंदिर आहे. त्या हुतात्मा स्मृती मंदिरला एक वॉचमन होता, बाळू नावाचा. त्याची एक फोन उचलायची आंतरराष्ट्रीय पद्धत होती. फोनची रिंग वाजली ना, घाबरायचा आणि त्याच्या पद्धतीने फोन उचलायचा. ट्रुंग ट्रुंग. हॅलो, ठू का? काय करायचं, पलीकडच्या माणसाने विष खायचं. हॅलो, ठू का? अरे ठेवू का काय म्हणतो रे बाळू, जरा तारीख पाहिजे. ओ तारीख, मी मला काय कळणार, ठेवू का? ठेवू का नाही रे, 15 सप्टेंबर तारीख पाहिजे, पवार साहेबांना जरा बघ जरा. ओ मला काय कळणार, ठेवू का? अरे ठेवू का नाही रे, बघ ना जरा. कुठे गेले तुझे मॅनेजर, कुठे गेले? आप्पा बचुटे. ते आप्पा आहेत नाही, जरा झिमकाण्यामध्ये व्यायाम करायला, मी पण जरा व्यायाम करायला चाललो. ठेवू का? ठेवू का नाही रे, बघ जरा. ओ मला काय कळणार, ठेवतो बघा, ठेवलो बघा म्हणला. त्याला फोन घेण्यापेक्षा ठेवण्यातच जास्त आनंद होता, तुम्हाला सांगतो. आपल्याकडे कधी कुणालाही फोन आला ना, पहिला जो शब्द पकडला जातो तो लवकर सुटत नाही. त्यामुळं हा माणूस पलीकडच्या माणसाशी काय बोलतो, समोरच्या माणसाला अजिबात कळत नाही. ह या शब्दाने फोन सुरुवात शिवाय हच राहतं, बोलणं काय झालं कळतच नाही. ट्रुंग. अरे बोल ना मग, आवाज यायला बोल ना मग. हा बरोबर आहे. हो हो हो. हा रॉंग नंबर आहे. इतक्या उशिरा कळलं रॉंग नंबर आहे. मी एकदा एका पक्क्या सोलापुरी मुलाला त्याच्या ताईशी बोलताना बघितलं होतं.
त्याने काय केलं, मशीनमध्ये पैसे टाकले, पलीकडनं त्याच्या ताईने फोन उचलला. आता पक्का सोलापुरी मुलगा हा पुण्यामध्ये आल्यानंतर कसा ओळखायचा त्याचं एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. शेजारी जरी माणूस उभा असला ना, चल बे बोलवायला आले, एवढा खणखणीत आवाज असल्याशिवाय सोलापुरात जन्मच घेता येत नाही. असा खणखणीत सोलापुरी मुलगा होता. त्यांनी मशीनमध्ये पैसे टाकले, पलीकडनं त्याच्या ताईने फोन उचलला. फक्त ताई हा शब्द व्हरायटीने वापरून तो बोलत होता. कसं बोलत होता बघा. फोन सुरू झाला त्याचा. ट्रंग ट्रंग. हॅलो ताई, काय म्हणते ताई? बर ताई. होय ताई. हा ताई. होय ताई. काय म्हणली ताई? अरे बापरे ताई, चट्टा करायला ताई. लय हसायला लोक बघायला माझ्याकडे. बर ताई. होय ताई. हा ताई. काय म्हणली ताई? अरे बापरे ताई. काय म्हणली ताई? पिंटी जेवी ना, मामाचा घास म्हणून घाल तिला जेवती ते रे. पिंटे जेव, काय शानपान करू नका. बर ताई. होय ताई. हा ताई. काय म्हणली ताई? ठेव म्हणते ताई. नको म्हणते ताई. बर ताई. हा ताई. काय म्हणली ताई? अरे बाप रे ताई. असं म्हटल्याबरोबर त्याने खिशातनं हात रुमाल काढला आणि घामत पुसायला लागला. काय झालं मला कळेना. बाकी सगळे शब्द सोडून दिले, फक्त ताईच म्हणायला लागला. ताई ताई ताई. काय म्हणली? भांडली भाऊजीशी. कशाला भांडली का उगा? संसार करायचा अक्कल नाही, काय नाही, कशाला लग्न का डोक्याला ताप माझ्या. काय म्हणली भाऊजीला तू? त्यांनी काय म्हणले तुला? माग माग माग. डोकं शांत ना, कशाला उलट बोलली? गपगार रडू नको, लोक बघायला माझ्याकडे. पुस डोळे. पुसले की नाही डोळे? अगं डोळे पुसायचा आवाज काढ ग, फोन दिसत नसता या. आता रडू नको म्हणलं तर मला पण रडू यायला ग बस. उद्या दोन भाऊजीची माफी मागतो ग बस. जावई लोकांची जलमभर माफीच मागायला पाहिजे. किती बी सोनं द्या, पैसे द्या, कुत्र्या शेपूट वाकडं द्या, वाकडच शेवटी. हसली का नाही? अगं हसाचा आवाज काढ ग, फोन दिसत नसता या. आता ग बसते तिथून छापण मला ठेव म्हणलं. ठेवला एकदा फोन. त्याच्या आणि त्याच्या ताईचं काय चाललं होतं हे शेवटपर्यंत लक्षात आलं नाही.